झणझणीत चमचमीत असा मटकीचा रस्सा बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी सुकं खोबरं आणि लसूण तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे. हे लसूण खोबऱ्याचं वाटप तुम्ही उसळी, रस्सा भाज्या, टिफिनच्या भाज्या याला सगळ्यांना वापरू शकता. 8-10 दिवस वापरू शकता. तर असं हे वाटप आपण या रस्सा भाजीला वापरणार आहोत. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून मोहरी, जिरं, कढीपत्ता, ठेचलेलं आलं, लसूण टाकून आपण ही फोडणी करून घ्यायची आहे. नेहमीच्या भाज्यांसारखी साधी सोपी फोडणी आहे. कढीपत्ता परतला की आपण त्यात एक कांदा बारीक कापून घेतला आहे, तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. हळद, हिंग टाकायचं आहे. कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये आपण एका बटाट्याचे मीडियम पातळ साईजचे काप करून घेतले आहेत. सालासकट बटाटा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तो सुद्धा आपण कांद्यासोबत परतायचा आहे. त्यामध्येच एक टोमॅटो देखील टाकायचा आहे. टोमॅटो नंतर लगेच 1 चमचा मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो आणि बटाटा छान मऊ होतं. बटाटा शिजायला नंतर वेळ लागत नाही. मटकीसुद्धा यासोबत 2 मिनिट आपण भाजून घ्यायची. मटकी भाजून घेतल्यामुळे रस्सा भाजी गाळ होत नाही, घट्ट अशी खूप दाटसर होत जात नाही. छान मटकी शेवटपर्यंत अशीच राहते. यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे. लसूण खोबऱ्याचं वाटप आणि कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे जो भाजीचा मसाला आहे तो टाकायचा आहे. 2 चमचे गरम पाणी टाकून मग सर्व फोडणी आपण छान परतून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. यामध्ये 1 ग्लास गरम केलेलं पाणी टाकायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपण याला 5 ते 7 मिनिटं छान उकळून द्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. रस्सा आपल्याला कितपत हवा आहे त्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं आहे. 5 ते 7 मिनिटच आपण याला शिजवून घ्यायचं आहे. मटकी केव्हाही खूप गाळ नाही करायची, मग भाजी त्याची खूप दाटसर होते. 5-7 मिनिटांनंतर बटाटा आणि मटकी मऊ छान होते. आपण सुरुवातीला मीठ टाकलं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून कोथिंबीर टाकून सर्व्ह करायचे आहे.